एका 20 वर्षाची मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आली होती. 3 महिन्यानंतर ती सासरी जायला निघाली. तिचा पती तिला घ्यायला येणार होता. परंतु अचानक तिच्या पतीला कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले आणि ऐनवेळी तिच्या वडिलांना सुट्टी मिळणार नव्हती. त्यामुळे तिला एकटीलाच 12 तासाचा प्रवास करावा लागणार होता. ट्रेनचे तिकीट मिळणं अवघड होतं. बसेस ही सर्व फुल होत्या. तरी तिच्या वडिलांनी कशीबसी एका स्लीपर कोचची बसमध्ये व्यवस्था केली. संध्याकाळी 6 वाजता ते आपल्या 3 महिन्याच्या तान्ह्या बाळाला घेऊन बसमध्ये चढली. बसमध्ये स्लीपर कोचमुळे तिची बाळाला स्तनपान करण्याची काळजी मिटली. नवीनच बाळंतीण असल्यामुळे ती पहिल्यापेक्षा अधिक तजेलदार दिसत होती. मुळातच ती गोरी होती. वक्ष अर्थातच दुधामुळे भरदार आणि वजनदार झाले होते. साडीवरून त्याचा आकार स्पष्ट दिसत होता. तिच्या कमरेवर वड्या दिसू लागल्या होत्या. नितंबही बरेच बाहेर आले होते. ते आकर्षक दिसत होती. त्यामुळे कोणत्याही पुरुषाची तिच्यावरून नजर पडणार नाही हे शक्यच नव्हते. तिचा प्रवास सुरू होताच अर्ध्या तासात पुढच्या स्टॉपवर तिला एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं. पुढच्या स्टॉपवर एक साधारण 50शीचा पुरुष चढला आणि त्यालाही तिची सीट दिसली. बस ड्रायव्हरने ती सीट दोघांत वाटून घेण्याची विनंती केली. ती एकटी असल्यामुळे भांडण करण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे ती आणि तो पुरुषही तयार झाला. स्लीपर कोच असल्यामुळे दोघांना बसवण्यासाठी बरीच जागा होती. थोड्या नाखुशीनेच तिने पुढचा प्रवास सुरू केला. त्याच्या सौंदर्यामुळे अर्थातच तो पुरुष खुश होता. पूर्ण प्रवास तिचे सौंदर्य जवळून न्याहाळता येणार म्हणून तो मनातून खुश होता आणि जवळ बाळंतीण बाई पाहून तो आणखीनच खुश झाला होता. थोडा का होईना दूध पाजताना तिच्या उभाराचे दर्शन होणार याची त्याला आशा होती. थोड्याच वेळात त्याने तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पा मारताना स्वभावाने तो माणूस तिला चांगला वाटला. त्यामुळे त्याच्याबद्दलची आळीडी निघून गेली आणि मग ती त्याच्याशी